राम सर. राम राम. मी अजिंक्य शिंदे सर. गाव तांदोडी सातारा सर. लग्न झाले का? नाही सर. घरी कोण कोण असतं? मामा मामी मामाची मुलगी आणि जीजी सर. आजी सर. गावात दोस्त आहेत का? आहेत सर. कोण कोण आहेत? विक्रम आणि राहुल सर. काय करतात? राहुलचं गावात सलूनचं दुकान आहे सर. आणि विक्रम इथंच माझ्यावर ट्रेनिंगला आहे सर. गावात मुली असतील ना? आहेत सर. मग एखादी मैत्रीण आहे का? नाही सर. गर्लफ्रेंड? नाही सर. कुठल्या मुलीवर प्रेम करतोस का? मी अजून शीतलीलाच काय बोललो नाही तर तुम्हाला काय सांगू. नाही सर. जोर से बोलो, ठीक से सुनाई नहीं दिया. मी कुठल्या मुलीवर प्रेम करत नाही सर. हा तर म्हणतोय कुठल्याच मुलीवर प्रेम करत नाही. अजिंक्य, तुला माहिती आपण आता कुठे? यस सर. ट्रेनिंग सेंटर मध्ये सर. असं ट्रेनिंग सेंटर जिथं देशातल्या सर्वोत्तम जवानांना आर्मीचं ट्रेनिंग दिलं जातं आणि हे जवान उद्या भारत मातेचं रक्षण करणार आहे. आणि अशा या ट्रेनिंग सेंटरमध्ये घुसणं सहजासहजी शक्य नाही. एम आय राईट? यस सर. इथं पोहोचणं किती रिस्की आहे माहिती आहे ना? यस सर. थोडी जरी गडबड झाली तरी कधी कुठून कशी बुलेट येईल आणि आपला वेध घेईल सांगता येत नाही. ठिकठिकाणी पहिरेदारी आहे. सतत आपल्यावर कोणाशी ना कोणाची तरी नजर असते. एवढं सगळं असताना, एवढे सगळे अडथळे असताना ते पार करून इथपर्यंत पोहोचणं सोपं नाही. आणि तरी ही मुलगी सगळे अडथळे पार करून जीवाची रिस्क घेऊन इथपर्यंत येते. याचा अर्थ काय? तुला काय वाटतंय? असं येणं चुकीचं आहे सर. साफ चूक. मी सांगतो, हे सगळे अडथळे पार करून इथे यायचा अर्थ काय? प्रेम. जी मुलगी जीवाची पर्वा न करता इथपर्यंत पोहोचते ती तुझ्यासाठी काहीही करू शकते. आइंदा तुम्हारा कोई भी दोस्त या कोई भी ऐसे अंदर घुसते हुए पकड़े गए ना तो उसके साथ तुम भी बाहर जाओगे. समझे? यस सर. तू इथं कशासाठी आलीस मी विचारणार नाही, पण असं करणं अत्यंत चुकीचं आहे. कारण तुम्हाला घुसखोर समजून गोळीनं उडवलंही जाऊ शकत होतं. नशीब चांगलं म्हणून तुमची भेट गोळीसोबत झाली नाही. एवढी रिस्क घेऊन तू ज्याच्यासाठी इथपर्यंत आलीस त्याचं तर कुठल्याच मुलीवर प्रेम नाही. मला वाटतंय तुला तुझं उत्तर मिळालं असेल. परत अशी यायची चूक करू नकोस. येऊ शकता तुम्ही.
अजिंक्य, हा सर. तू इथं आर्मीच्या ट्रेनिंगसाठी आलायस. या नादात फोकस हलू देऊ नकोस. हा सर. जाऊ शकतोस तू. आणि ट्रेनिंगकडे लक्ष दे. हा सर. जय हिंद सर. जय हिंद. शीतल, शीतल, आजही लाग. जरा थांबे की. काय उपयोग आहे का? जे काय आहे ते त्याच्या संग बोल एकदा. नाही, चाललंय सगळं बोलून. किंवा नाही येणार. तो येणार. राहुल्या चल. नाही येणार तो. चल तू. शीतल, मला माहितीये आज्याचा अगं तुझ्यावर खरं खरं प्रेम आहे. तो 100% येणार. त्याचं जर का माझ्यावर खरं प्रेम असतं ना, तर तो आता पतूर आला बी असता. जा. कशास? मी बरी आहे. ट्रेनिंग कसं सुरू आहे? भारी. लय अवघड आहे, पण भारी वाटते. येळेवर खातोस ना? होय. ह्या ड्रेस आणि ह्या कट मध्ये भारी दिसतोस. थँक्यू. थँक्यू.